नमस्कार मित्रांनो, आलो शेतामध्ये 9 वाजले तर उन्हाच्या आधी जण नेऊन चारावं म्हणलं. वासरन बैल घेऊन आलोय. ऊन झालेस पण वासर चालवून झाले तर सावलीला जाऊन बसायलेत. बैलाली उन्हानं खुरकुतो पण येते तर उन्हाच्या आधी आलोय चारायला. खायलेत बैल. ऊन जास्त लागले की नेऊन चिचाच्या आंब्याच्या सावलीला नेऊन बांधायचे. वासर बैलापाशीच बसते तर वासर बांधायची गरज नाही. खायलेत आपलं मस्तपैकी. शिराळ पण पडलेलं आहे, ढगाळ वातावरण नाही. ऊन नाही तर चरू द्यायचे. ऊन झालं की सावलीला नेऊन बांधायचे. जाताना बैलगाडीमध्ये मका पण घेऊन जायचं. तर 3 वासरं आहेत, 2 कारवडीन वगैरे बैलन ते संगत चरायले तर सवय लागली बैलाची. त्यांनी पण खायलेत ऊस. थोडा राहिला 2 दिवसाचा. ऊस खाल्ला की रुटर करायचं. पाचट ते फुकून देऊन रुटर करायचं. थोडं राहिल्यात कडाच्यात, काकर राहिल्यात 2-3 मध्ये कुठं बुट आहे ते बैल रुटर. आराम झाले की आता पाणी पाजले तर पाणी वासर बैल पाणी पेलेत. बैलगाडी चुली होती शेतामध्ये, पाणी पाजले तर घरचा हाऊत धुलाय. उन्हात राहू द्यायचं. काय वासरं पण घरी नसते तर वासराने बैलाली छाव द्यायची. गाईली मध्ये पाणी असते शेडमध्ये, ड्रममध्ये ठुलेलं. मस्त बैल चरायली तर वासरं पण बैलाची सवय लागली. बैल जिथं जातील तिथं मागच फिरायचं. वासरं पण 3 वाजता सोडले होते. ऊन नव्हतं तरी गरमी होती थोडी. सावलीला बांधले होते. बैलाला खुरकुत येईल म्हणून आपलं सावलीला बांधले. पाणी ती पाजून बांधले होते. 3 वाजता सोडले. चरायला लागलेत मस्त. वासरं पण बैलाच्या मागं फिरायलेत. डावे काय नाहीत वासराली. बैलाला तेवढा एक कासरा लावला आहे. मोत्या चरत नाही. मोत्या इकाल्या बांधावून तिकाल्या बांधावर जाते. ते दोघाचा कासरा सोला नाही. चरायला तर आपलं आपलं मस्त. मका ती कापायची गाडीमध्ये भरून 5 वाजता जायचं. तर धारा पिरा होत्या. गेले की पेंट ते काढून धारा ती काढायच्या. 6-6:30ला धारा काढायला चालू करायच्या. कुठी ती टाकून गायली पाणी ती भरायचं. सकाळी भरलेलं पाणी टाकून द्यायचं. ताजं पाणी भरायचं म्हणजे गायली रोग काय होत नाही. ताजं पाणी भरायचं. अवघं तर गार राहते पाणी, गरम होत नाही पाणी. पहिलं पाणी टाकून देऊन दुसरं भरून ठेवायचं. सकाळपर्यंत समजा संपून टाकतात पाणी ती. झालं उद्याचे दिवस इथं चारायची बैल संपून टाकतात. पुन्हा पाचट्टी जाळून टाकायची. वासराला चांगली बैलाची सवय लागली होती. बैलाच्या मागे फिराल ते वासरं. मस्त हिरवं खायले तर चरायले बैल. शिराळ पण चांगलं पडले. ऊन नसल्यामुळं पण ते वासराला उन्हाची सवय नाही. सावलीत असे सारखं 2 दिवस तर चरलेच नाहीत. सकाळ चरत होते. पुन्हा 4च्या पूर्ण चरायचे. म्हशीचं वासरू उन्हात लगेच ऊन लागले की सावलीला जाऊन उभं राहत होतं. म्हैस पण 1 दिवस आणली होती तर चरण झाली ती लाकायली सारखंच म्हणून घरी ठेवले. तिला वासरं घेऊन आले. 5 वाजता चारतो. मग गाडीत जाऊन मका ती भरायची. तिथंच लावली गाडी. आज चिचाखाली नाही आणली तर गाडी तिथंच मकाची तिथं आंब्याखाली लावलेली. भरायची मका ती जाऊन चरायला मस्त बैल. आलो घरी. 5:45 वाजलेत. सुल्ली बैलगाडी. बैल येताना शेतामध्ये पाणी पाजले हवताला बांधायची शेडमध्ये. धारा ती काढायच्या. 6 वाजले पेंट ती काढायची. 6:30ला धारा काढायला चालू करायच्या. बांधतो बैल शेडमध्ये पाणी ती पिले तर